कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नीरज पण आता बरं झालं ना, तो जात आपल्या घराकडे, होय ना रे रघुनाथा? दादा काय विचारायचा? दादान त्याची सगळी नाटकं बघितलेली असत, हा ना? होय होय, त्याला लवकर त्याच्या घराकडे पाठवून दे, म्हणजे आपण सुटलो। आई तू बरोबर बोलतोस। आता त्या पोराने घरात राहणं योग्य नाही। हा बंधू, हा दादा, सगळ्यांनी जरा बाहेर या। दादा काय झाला काय? कळणार कळणार, दादा सगळं सांगणार। हा काय? गेले कित्येक दिवस घरात काय चाललं हा तुम्ही सगळेजण बघताय, त्रासही सहन करतास, तेव्हा लवकरात लवकर यो विषय संपलेलो बरं। आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आणि माका खात्री हा की माझा निर्णय तुम्हा सगळ्यांना मान्य हा। दादा तुझा निर्णय कधी कोणाक अमान्य असतात काय? तू जो निर्णय घेशील ना तो सगळ्यांना मान्य असतो। हा होय तर माका तो मान्यच हा। बरं रघुनाथा, काय तो सांग तुझा निर्णय। नीरज, नीरज, काय झालं? आमचा जीव वाचवताना तुला खूप त्रास झाला, त्यामुळे तुझं औषध पाणी करणं हे आमचं कर्तव्य होतं। आणि तसंही खोत कुटुंब कधीही कर्तव्याकडे पाठ फिरवत नाही। आता तसंही तू बरा झालायस तर तू तुझ्या घरी परत जावं असं सर्वांना वाटतंय। तू आता हिंडू फिरू शकतोयस आणि तुझ्या आईची पण इच्छा आहे की तू तुझ्या घरी परत यावंस। तर मला वाटतं तू तुझ्या आईची इच्छा पूर्ण करावीस। होय तर ज्यांना त्यांना आपापल्या घरी गेलेला बरा। हा बरोबर आहे अगदी। हा ठीक आहे, जातो मी। मी माझ्यासाठी हे जे केलं त्यासाठी थँक्यू। माझ्यासाठी माझी फॅमिली म्हणजे मी, माझी मॉम आणि डॅड, ह्या घराने मला बाकीच्या नात्यांची ओळख करून दिली। कदाचित त्यांच्यासाठी काही करण्यात मी कमी पडलो, कदाचित मी तुमचे चॅलेंजेस पूर्ण नाही करू शकलो, कदाचित तुमच्या मुलीसाठी मी योग्य नाही आहे। तुम्ही एक बाप म्हणून घेतलेला डिसिजन मला मान्य आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।